नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 30 सप्टेंबर 2024 वार सोमवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज भाजीपाल्यांच्या दरामध्ये थोडासा बदल पाहायला मिळतो, तर त्याचबरोबर आवक कमी जास्त पाहायला मिळते, तर दरामध्ये देखील आज बदल पाहायला मिळते। तर कोणत्या शेतमालाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण झालेली पाहायला मिळते, त्याचबरोबर कोणत्या शेतमालाचे दर जे आहेत ते थोडेसे वाढलेले पाहायला मिळतात, हे आपण जाणून घेणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणचे सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतात। तसेच शेती बाजारभाव या नावाने आपण इंस्टाग्राम तसेच फेसबुकवरती चॅनलला फॉलो करू शकता। तर चला तर पाहू की आज शेतमालाच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला होतं। टोमॅटोची क्वालिटी पाहू शकता, मोठ्या प्रमाणावरती आवक ही झालेली पाहायला मिळते। क्वालिटीनुसार दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीच्या टोमॅटोसाठी दर जे आहे ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर टोमॅटोसाठी पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 25 ते 30 रुपयापासून टोमॅटोसाठी दर पाहायला मिळतात। तर क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार दरामध्ये मोठी तेजी पाहायला मिळते। भेंडीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः 15 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार दरामध्ये एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर भेंडीसाठी पाहायला मिळते। पापडाची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये पापडासाठी दर जे आहे ते 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। क्वालिटी पाहू शकता, तर आवक ही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। कारल्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी दर जे आहे ते 15 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। आवक भरपूर पाहायला मिळते। त्याचबरोबर कारल्याचे दर जे आहे ते 4 ते 5 दिवसापासून कमी झालेली पाहायला मिळतात। वालगेवड्याची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या वालगेवड्यासाठी 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापासून वालगेवड्यासाठी दर पाहायला होते। चवळी शेंगाची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर चवळी शेंगासाठी पाहायला होते। आवक चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। भुईमुग शेंगाची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते भुईमुग शेंगासाठी आज कमी झालेले पाहायला मिळतात। तर एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 ते 35 रुपयापर्यंत भुईमुग शेंगाचे दर पाहायला मिळतात। तर आवक मोठ्या प्रमाणावरती झाल्यामुळे दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात। शेवगा शेंगाची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या शेवगा शेंगासाठी 70 ते 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। रताळ्याची क्वालिटी पाहू शकता, तर हलक्या क्वालिटीमध्ये रताळ्यासाठी दर जे आहे ते 20 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत रताळ्यांसाठी दर पाहायला मिळतात। तर क्वालिटी पाहू शकता, आवक ही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून ते उच्चांकी 30 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। बिटाची क्वालिटी पाहू शकता, चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या बिटासाठी साधारणतः 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये 15 ते 16 रुपयापासून बिटासाठी दर पाहायला मिळतात। तर आवक कमी आहे, त्याचबरोबर मागणी जास्त झाल्यामुळे दर जे आहे ते वाढलेले पाहायला मिळतात। शिमला मिरचीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या शिमला मिरचीसाठी 40 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 ते 20 रुपयापासून शिमला मिरचीसाठी दर पाहायला मिळतात। तर शिमला मिरचीचे दर जे आहेत बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात। काकडीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या काकडीसाठी आज दरामध्ये तेजी पाहायला होते। 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर काकडीसाठी पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 12 ते 14 रुपयापासून काकडीसाठी दर पाहायला मिळतात। आवक कमी झाल्यामुळे दर जे आहेत ते थोडेसे आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात। बीनची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये बीनसाठी उच्चांकी दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून बीनसाठी दर पाहायला मिळतात। वाटाण्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी दर जे आहे ते 100 ते 130 रुपयापर्यंत दर पाहायला होतं। क्वालिटीनुसार दरामध्ये चांगली तेजी पाहायला मिळते। आवक भरपूर कमी झाल्यामुळे यंदाच्या वर्षी वाटाण्याचे दर जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती बरेच दिवसापासून तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात।
पावट्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्यासाठी दर जे आहे ते 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्यासाठी दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात. वांग्याची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार वांग्याचे दर जे आहे ते आज थोडेसे वाढलेले पाहायला मिळतात. तर चांगल्या क्वालिटीमध्ये 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी वांग्यासाठी दर पाहायला मिळते. भारताच्या वांग्याची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार दर जे आहेत 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारण 7 ते 8 रुपयापासून काळ्या भारताच्या वांग्यासाठी दर पाहायला होते. जळगाव वांग्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये जळगाव वांग्यासाठी दर जे आहेत ते 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून दर पाहायला मिळतात. तोंडल्याची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते 20 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर तोंडल्यासाठी पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता, तर साधारणतः दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात. पुणेरी गवारची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार दरामध्ये आज 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 40 रुपयापासून पुणेरी गवारसाठी दर पाहायला मिळतात. दुधी भोपळ्याची क्वालिटी पाहू शकता, तर 1 नंबर टॉप क्वालिटीच्या दुधी भोपळ्यासाठी 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 रुपयापासून दुधी भोपळ्यासाठी दर पाहायला मिळतात. आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 15 रुपयापर्यंत दर पाहायला होते. मधल्या मालासाठी साधारणतः 5 ते 6 रुपयापासून दर पाहायला मिळतात. फ्लावरची मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते, त्याचबरोबर क्वालिटीनुसार दर जे आहे ते 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर फ्लावरसाठी पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 8 ते 10 रुपयापासून फ्लावरसाठी दर पाहायला मिळतात. आल्याची आवक पाहू शकता, तर कवळ्या आल्यासाठी साधारणतः या आल्यासाठी 20 रुपयापासून दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता, तर कवळ्या आल्यासाठी साधारणतः 20 रुपयापासून दर पाहायला मिळतात. क्वालिटीनुसार दर जे आहे ते वेगवेगळ्या पाहायला मिळतात. तर त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीच्या कवळ्या आल्यासाठी 25 ते 28 रुपयापर्यंत दर पाहायला होते. क्वालिटी पाहू शकतो, तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळतात. तर आवकही भरपूर आहे, त्याचबरोबर मिडियम क्वालिटीमध्ये सातारा आल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 40 ते 45 रुपयापर्यंत या आल्यासाठी दर पाहायला होते. तर 1 नंबर टॉप क्वालिटीच्या सातारा आल्यासाठी दर जे आहे ते 50 ते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. क्वालिटी पाहू शकता, वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये सातारा आलं पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहेत 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर सातारा आल्यासाठी पाहायला मिळते. कोथिंबीरची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर पाहायला मिळते. तर साधारणतः दर जे आहे ते कोथिंबीरीसाठी कमी झालेले पाहायला मिळतात. तर 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर कोथिंबीरीसाठी पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 1 ते 2 रुपयापासून कोथिंबीरीचा दर जे आहे ते पाहायला मिळतात. आवक भरपूर झाल्यामुळे दर जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती उतरलेले पाहायला मिळतात. मेथीची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये मेथी पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते उतरलेले पाहायला मिळतात. तर 1 नंबर टॉप क्वालिटीच्या मेथीसाठी 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. बाजारामध्ये आवक जास्त झाल्यामुळे दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात. त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 4 ते 3 रुपयापासून आपल्याला मेथीचे दर पाहायला मिळतात. क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार हलक्या क्वालिटीच्या मेथीसाठी दर जे आहे ते 3 रुपयापासून पाहायला मिळते. शापूची आवक पाहू शकता, मोठ्या प्रमाणात शापूची आवक झालेली पाहायला मिळते. तर त्याचबरोबर क्वालिटीनुसार दरामध्ये आज घसरण पाहायला मिळते. 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 6 ते 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर शापूसाठी पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 4 रुपयापासून शापूसाठी दर पाहायला मिळतात. कडापा मिरची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये कडापा मिरचीसाठी 16 ते 18 रुपयापासून दर पाहायला मिळतात. तर 1 नंबर टॉप क्वालिटीच्या गावरान मिरचीसाठी दर जे आहे ते 35 ते 40 रुपयापर्यंत दर पाहायला होतं. आवक थोडीशी कमी जास्त होताना पाहायला होते. त्याचबरोबर दर जे आहेत ते आज उच्चांकी दर 40 रुपयापर्यंत हिरव्या मिरचीसाठी पाहायला होते.